निम्मी नोकरी संपल्यानंतर शिक्षकांवर आता टीईटी परीक्षेचा ओझं टाकण्यात आलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा पेच निर्माण झालाय। शिक्षकांना आता नोकरी गमावण्याची भीती आहे। राज्यातील सर्व शिक्षक संघटना यासाठी एकवटलेल्या आहेत। सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी या सर्व शिक्षकांनी केली आहे। सेवेमध्ये कायम राहायचं असेल तर शिक्षकांना आता टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं बंधनकारक करण्यात आलंय। वयाची 52 वर्ष उलटून गेलेल्या शिक्षकांना मात्र यातून वगळण्यात आलंय। मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे शिक्षकांपुढे आता पेच निर्माण झालाय। परीक्षा पास झाले नाही तर शिक्षकांवर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते। या विरोधात आता राज्यातील शिक्षक संघटना एकवटलेल्या आहेत। निम्मी नोकरी झालेली आहे आणि आता शिक्षकांना पात्रता परीक्षा द्यायची आहे आणि त्यामुळे आता पात्रता परीक्षा द्यायची का असा सवाल या संघटनांनी उपस्थित केलाय। राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी या शिक्षक संघटनांनी केली आहे। सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आलेला आहे टीईटी परीक्षे संदर्भात अतिशय अन्यायकारक निर्णय आहे। या निर्णयामुळे जे सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत, जे पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत, मग सेवानिवृत्त आलेल्या शिक्षकांनी टीईटीची परीक्षा आता द्यावी का? आणि म्हणून या संदर्भात शासनाकडे राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडे राज्यातील सर्व संघटना आता एकत्र येऊन विनंती करणं की राज्य शासनानं या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आम्ही विनंती करणार आहोत।